हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन डेली रुटीन व्लॉगमध्ये। जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की आपण उन्हाळ कामामधील जे सांडगे आहेत ना, त्या सांडग्याच्या ऑर्डर्स स्वीकारतो। तर त्याच्यासाठी आहे ना, आज खूप सगळं काम होतं इथं, तर त्याच्यामुळे थोडंसं पीठ भिजू घातलेलं होतं आणि त्या सगळ्या पिठाचे हे सांडगे तोडून झालेले आहेत। ऊन नाही म्हटलं तरी उन्हाळ्यापेक्षा थोडंसं कमीच आहे सध्या तरी, पण काय होतं, एक दिवसात वाळायचे तिथं 2-3 दिवस लागतात हे सगळे सांडगे वाळण्यासाठी। यश, कोण आले? राणा, आमचा रानू गेला शाळेत, माहितीये का? सई दीदी शाळेत, रानू पण शाळेत गेला। तू नाही गेला शाळेत? आम्ही नंतर आता थोड्या दिवसानं होय या। आम्ही आलो खेळायला। ह्या आमच्या ताई आहेत बरं का, म्हणजे मला वाटतंय ह्याच्या अगोदर पण पाहिलं असेल व्हिडिओ मध्ये, पण तरी पण एकदा बघून घ्या, आमच्या ताई आहेत। हे आता पुण्याला असते पण आता गावाकडे आलेलं, त्यांचं सासर पण हेच आहे शितू सारखंच आणि माहेर पण हेच आहे। आणि मग आता आल्यात तर आल्यात आपलं असंच गप्पा ठप्पा मारायला, कारण की आता परत कधी जाणार आहेत? आहे आता थोडे दिवस, होय, 15 दिवस आहे आता। चला, यश आलाय आमच्या रानूकडे। रानूच गायब। दादा दादा कुठे गेला? दादा काय खातो रे? हा, तिखट लागते रे। हा ना, झोपू दे नको 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 झोपू दे नको, तो जाईलच, उठवायला जाईल। पाणी पितो, पाणी पितो, तर ह्याचं पितो ना? हा जारचं, फिल्टरचा जाऊ का? घे मग, बस काय चाललंय, बरं आहे का बाकी? हो म्हणजे घे घे, चला चला चला, अरे खाऊ देतो, दे, चला आतमध्ये, चला चला। हे बघ छान आहे रे, सई दीदीची आहे ना? कुणाची आहे ही? यश आला शेवटी भाऊली घेऊन। हा ना, बसा, ते कुठं जात नाही लांब, इथनं बाहेर खेळतं, इथंच बसा तुम्ही आपल्या निवांत। इथं आलं तरी बिचाऱ्यांना लेकरांच्याच मागे पळावं लागतंय। अय यश, ये इकडे। काय म्हणतात बघ ना, मामी काय म्हणतात? दीदी कुठे, विचार दीदी, दीदी कुठे? मग दीदी भुरर गेली, आता दीदीची येईल भाऊ, थोड्या वेळाने। हे बघ दीदीची भाऊ, जेवण झालं का? विचार, तू खाऊ खाऊन आला का? विचार, खाऊ खाल्ला तू? काय म्हणता मग, बरी आहे तब्येत? मग काय तर, तुमचं कसं काय? हो आमचे व्यवस्थित आहे, पण तुम्ही वेगळ्या दिसतायत, काय ट्राय केले का नवीन? होय का? हो ना, वेगळी म्हणजे? म्हणजे वजन कमी केलंय, चेहऱ्यात ग्लो आलाय। हा हा ना, थँक्यू। म्हणजे वजन कमी केलंय असं काही नाही, पण प्रयत्न करतीये त्याच्यासाठी। काय झालं माहितीये का, मध्यंतरी म्हणजे असं थोडंसं काम केलं तरी असं थकल्यासारखं वाटायचं। तिथल्या जिन्याच्या पायऱ्या चढल्या ना तरी असं दम लागायचा, धाप भरायची, किंवा मग असं हे पायाच्या ज्या टाचा आहेत ना त्या पण दुखायच्या। मग ही लक्षणं अर्थातच वजन वाढण्याची आहेत, आणि ह्या वयात जर असं म्हणजे इतके त्रास व्हायला लागले तर पुढे जाऊन मग कसं काय होणार? मग त्याच्यामुळे सिरियसली घेतलं, वजन वाढतंय, आणि मग थोडंसं चेंज केलं, जे रुटीन आहे ना ते चेंज केलं। म्हणजे काही नाही, मी, राधिका, आई, आम्ही तिघी पण सकाळ सकाळ चालायला जातो, आणि मग परत थोडासा योगा, आणि परत आपलं हे रोजचं जे जेवण आहे ना ते जे सारखं सारखं खात राहायचं तिथं टाइम टू टाइम, आणि थोडंसं म्हणजे कमीच खायचं, जेवढं पोटाची भूक आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी खाऊन। आणि या सगळ्या सोबतच आणखीन एक गोष्ट ऍड केली की ज्याच्यामुळे तुम्हाला हा आज रिझल्ट जाणवतोय। कोणती? याचं सगळं सिक्रेट म्हणजे हे आहे सेसाचं आयुर्वेदिक ऍक्टिव्ह स्लिम ज्यूस, आणि ही माझी दुसरी बॉटल आहे बरं का। एक बॉटल मी ऑलरेडी संपवून टाकलेली आहे, आणि याचे खरंच खूप छान असे फायदे आहेत। या ज्यूसमध्ये ॲपल सायडर व्हिनेगर, आवळा, गिलोय आणि आणखीन 10 मौल्यवान आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत, जे अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि वजन घटवण्यास मदत करतात। यामध्ये कोणतीही साखर, कृत्रिम रंग किंवा कृत्रिम फ्लेवर सुद्धा वापरलेला नाही। सेसा वेलनेस आयुर्वेदिक ॲक्टिव्ह स्लिम ज्यूस हे आयुष मान्यताप्राप्त औषधी उत्पादन आहे। सोबतच तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की सेसा हे गेल्या 30 वर्षांपासून अविरतपणे आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे औषधी उत्पादनं तयार करत आहे, ज्याचा आपल्या आरोग्याला अतिशय चांगला असा फायदा होतोय। छान सांगितली माहिती, पण ह्याचा वापर जर मला करायचा असेल तर कसा करायचा त्याविषयी सांगा। ज्यूसच्या बॉटलसोबत आपल्याला हे 30 ml झाकण देण्यात आलेलं आहे। 30 ml ज्यूस 1 ग्लास पाण्यामध्ये सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर अर्धा तास आपल्याला हे घ्यायचंय। कंटिन्युअसली 3 महिने हा ज्यूस आपल्याला घ्यायचा आहे। सोबतच आपलं जे डाएट आहे ते सुद्धा फॉलो करायचंय। 3 महिन्याच्या वापरानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्याला दिसेल अशा पद्धतीचा रिझल्ट जाणवेल। तुम्ही इथं माझा बिफोर आणि आफ्टर मधला फरक बघू शकता। पण मग हे खरेदी कसं करायचं?
काही नाही, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे किंवा सेसाच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट खरेदी करू शकता. अरे, आणि मला तर वाटलं हीच चप्पल तुला खूप मोठी होईल. आपण जाऊ बदलायला दोघं जण. काय रानूला आणलेली ही चप्पल काही बसेना. मला वाटलं रानूचा छोटा असा पाय आहे त्याच्यामुळे छोटीशी चप्पल त्याला बसेल. तिथं आल्यानंतर घातली तर ती चप्पल काही त्याला बसत नाही. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की द्राक्ष आण आणि रानूला बॉबी खायची होती. तर मी म्हटलं मी काहीच आणलेलं नाही, त्यामुळे आता मी रिटर्न चालले. कसला क्लॉक? मगाशी आहे ना मी रानूसाठी चिक्कू आणले होते. रानूला चिक्कू आवडतात म्हणून माहितीये का, तर त्याने मला परत हेलपाटा करायला लावला द्राक्षांसाठी आणि चप्पलसाठी. आणि येता येता काय आणले बघायचं का? रानू काय आणलं दाखव रे तुला. दाखव ना काय आणलं आपण. बॅटरी कशी आहे रानूची बॅटरी? 10 रुपयात मज्जा. 3चा पाडा 3चाच होय. आणखी द्यायची कितीपर्यंत? 20 पर्यंत म्हणता येते का तुला? नाही. कितीपर्यंत येतात? कितीपर्यंत पाडे पाड्यात सांग की. नाही काय नाही अगं, पण कितीपर्यंत तुझे पाडे पाडे आहेत? 20 पर्यंत नसू दे, पण कितीपर्यंत आहेत ते सांग ना. आता आहे ना, इथं शेजारी थोडंसं पुढं गेल्यानंतर डोहाळे जेवण आहे, तर तिथं मी चाललेली आहे. आणि सई अगोदरच गेलेली आहे आणि राणा आता मागच लागणार आहे नेहमीप्रमाणे. सानू ड्रेस दाखव. ए सानू ड्रेस दाखव. आणि तुझा दादा कुठे गेला? गली बर ह्यांनी गाण. अगं सई बायकांचा कार्यक्रम होत आहेत ना. मग ती म्हणली झाल्या बायका म्हणलं अगं सगळ्यांना बर बर चालतंय ना. एक मिनिट नाही झालं झालं. स्पीकर होता ना? माईक होता कुठे? यांना चॉईस करा दोघ जर पटकन एक. वरती आजीच्या घरात नाव घ्यायला लावायचं परत.